आणि सविस्तर बातम्यांची सुरुवात करूया तुम्हाला सावध करणाऱ्या एका महत्त्वाच्या बातमीनं। पालकांनो, तुमची मुलं ऑनलाईन गेम खेळतात का? ऑनलाईन गेमच्या नादामध्ये एक मुलगा हिंगोलीहून दिल्लीमध्ये पोहोचला। फ्री फायर गेममुळे हरियाणातल्या तरुणाशी त्याची ओळख झाली आणि पैशांचं आमिष दाखवून या मुलाला हरियाणामध्ये बोलावलेलं। मुलगा घरी नाही, मोबाईल बंद, त्यामुळे पालकांची मोठी धावाधाव झाली। ही बातमी आपण सविस्तर पाहूया। हिंगोलीमधून ही मोठी घटना आहे। हिंगोली पोलिसांनी मुलाला दिल्लीतून परत आणलेले। मोबाईलच्या गेमच्या वाढत्या व्यसनांमुळे अल्पवयीन मुलं धोकादायक निर्णय घेत असल्याच्या घटना आता वाढत चाललेल्या आहेत आणि अशीच ही घटना हिंगोलीमधून समोर आली आहे। ऑनलाईन गेममधून झालेल्या ओळखीमधून 16 वर्षाच्या अल्पवयीन तरुणानं थेट हिंगोली सोडून हरियाणा गाठलं। हिंगोली जिल्ह्यातल्या 16 वर्षाच्या तरुणाची मोबाईलवर गेम खेळत असताना एका अनोळखी व्यक्तीशी ओळख झाली आणि काही दिवसांपासून दोघांमध्ये ऑनलाईन संवाद सुरू होता। या मित्रांना संबंधित तरुणाला हरियाणामध्ये येण्यासाठी प्रवृत्त केलं। गेमच्या नादात 9वीत शिकणारा अल्पवयीन तरुण आई-वडिलांना न सांगता थेट हरियाणामध्ये निघाला। आई-वडिलांनी आपला मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार हिंगोली शहर पोलिसांमध्ये दिली। हिंगोली पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवताच मुलाचं लोकेशन दिल्ली आलं आणि पोलिसांचा संशय अधिकच वाढत गेला। मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक तपासाच्या आधारे हिंगोली शहर पोलिसांच्या पथकानं हरियाणामध्ये जाऊन संबंधित तरुणाला ताब्यात घेतलं। ऑनलाईन गेममधून आपण पैसे कमवू शकतो असं आमिष या मुलाला दाखवण्यात आलं होतं आणि या मुलासोबत काही विपरीत घडण्यापूर्वीच पोलिसांनी त्याला सुखरूप त्याच्या घरी परत आणलं। ऑनलाईन मित्र म्हणले माझे, तर मित्रांनी मला बोलवलं दुसऱ्या देशात। त्यांच्याकडे मी गेलो, कामाचे लालूच पैसे देत आहोत बोलवलं त्यांनी मला। मी त्यांच्याकडे भेटायला गेलो त्यांना। मी गेमवर ओळख झाली ती कसं बोलणं व्हायचं काय? ऑनलाईन कॉलिंगवर। आणि त्यांनी काय तुला आमिष दिलं होतं की तुला कुठं बोलवलं त्यांनी? दिल्ली, हरियाणा इथे। माझा मुलगा गेम खेळत होता। त्या गेमच्या पासूनच ते टाइमपास झाला। त्यांनी घरी सांगितलं बी नाही मी चाललो की काही। ते आम्हाला माहिती नाही की त्यानं कोणाला फोन केलता का कोणाला काय केलं ते समोरच्याला, ते आमच्याला समोरचं माहित नाही काहीच। ते आम्हाला सांगून पण गेला नव्हता। बरं, मुलगा तुमचा फरार झाला हे कळल्यावर तुम्ही काय केलं? आम्ही पोलिसला आलो संध्याकाळी 6 वाजता। ते 6 वाजता आम्ही कंप्लेंट दिलेली, तर आम्हाला लगेच पोलिसनं तक्रार घेतली। लगेच दुसऱ्या दिवशीच आम्हाला लगेच पोलिसनं सापडून दिला मुलगा आमचा। बरं, तुम्ही सोबत गेलते, कुठं होता मुलगा, काय करत होता? ते मुलगा दिल्लीच्या अलीकडेच होता। असा मुलगा होता, त्याला ते गेमची सवय लागली होती आणि ते गेम खेळत खेळत तो फरीदाबाद हरियाणा येथे गेला होता। ते आम्ही तक्रार त्याचे आई वडिलांकडून तक्रार मिळताच इमिडिएटली गुन्हा दाखल करून एक टीम पाठवली होती हरियाणा फरीदाबादला। तिथून 24 तासाच्या आत आपली टीम जी होती त्यांनी त्याला मुलगाला घेऊन परत आणून त्याचे आई वडिलांच्या सपोर्ट केलेला आहे। तर तरुणांना हेच आव्हान आहे की हे अशा प्रकारचे गेम्स याच्यात तुम्ही पडू नका, कारण गेम्स सगळे ऑनलाईन फसवणूक वगैरेचे मेन कारण आहेत। आणि अशा प्रकारचे गेम्स मध्ये पडून आणि ते तिकडे तिकडे गेले की तुम्हाला प्रत्येक सोसायटीमध्ये तुमच्या आई वडिलांना, तुमचे नातेवाईकांना त्रास होतो आणि मग नंतर तुम्हाला शोधावं लागतं। तर ह्याच्या कुठल्याही प्रकारचे अशा प्रकारचे गेम्समध्ये पडू नका, कारण हे सगळे खूप ऑनलाईन गेम्समध्ये फसवणूक लोकांची होत आहे आणि तुमचे आयुष्य आणि कॅरियर सगळे बर्बाद होईल।